नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। आत्ताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे परमबीर सिंग यांच्याबद्दलची। ते भारतातच आहेत अशी माहिती आता समोर येते। परमबीर सिंग यांच्या वकिलांनी तशी माहिती दिली असं कळतंय। ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि असं देखील त्यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटल्याची माहिती कळते। परमबीर सिंग यांच्या वकिलांनी ही माहिती दिली आहे। पण या संदर्भातले आणखी अपडेट्स मिळतात कारण 6 डिसेंबरला या प्रकरणातली आता पुढची सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण पोहोचलंय आणि परमबीर सिंग यांना अटकेपासून संरक्षण हवंय। तुर्तास त्यांना अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आधी म्हटलं जात होतं की परमबीर सिंग हे भारतात नाहीत, ते भारताबाहेर आहेत, ते युरोपात आहेत असं देखील म्हटलं जात होतं। पण आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ती म्हणजे परमबीर सिंग हे भारतातच आहेत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिलेली आहे। ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो अशी माहिती देखील आता समोर येते। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही सुप्रीम कोर्टात सादर केलेली, विस्ताराने सांगाल? प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय? त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, परमबीर सिंग यांच्या वकिलांनी आता कोर्टात माहिती दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलंय की परमबीर सिंग हे भारतातच आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि 100 वसुलीच्या कथित वसुली प्रकरण प्रचंड गाजलेलं होतं आणि या संदर्भातली हे प्रचंड गुंतागुंतीचं असं सगळं प्रकरण होतं आणि तेव्हाच्या गृहमंत्र्यांवर त्यांनी आरोप देखील केलेले होते। एकीकडे या सगळ्या प्रकरणातले दुवे शोधण्याचं काम देखील केलं जात आहे। पण आता पुढे म्हणजे 6 डिसेंबरला या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होईल अशी माहिती आता समोर येते। परमबीर सिंग यांच्या वकिलांनी म्हटलंय की ते भारतातच आहेत आणि ते जर महाराष्ट्रात आले तर त्यांच्या जीवाला धोका आहे असं देखील त्यांनी म्हटली आहे, कोर्टात सांगितलं अशी माहिती सध्या कळते। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर आता 6 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार आहे। तुर्तास अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत त्यांना अशी देखील माहिती सध्या समोर येते। सुशील पांडे आमचे प्रतिनिधी नवी दिल्लीहून आता आपल्या सोबत आहेत। सुशील जी, जानकारी क्या क्या मिल पाई है? सुप्रीम कोर्ट में आज क्या हुआ इस बारे में? आज देखिए, परमबीर सिंह की याचिका पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई हुई। हालांकि मामले की सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने सबसे पहले परमबीर सिंह के वकील से सवाल ये किया कि आखिर परमबीर सिंह हैं कहां। उनके वकील ने सुप्रीम कोर्ट में ये कहा कि परमबीर सिंह भारत में ही हैं और जब भी उन्हें कोर्ट आदेश देगा वो जांच एजेंसियों के सामने पेश होंगे। हालांकि परमबीर सिंह के देश छोड़ने को लेकर जो लगातार बातें कही जा रही हैं, उनके वकील ने कहा वो सभी बातें भ्रांतियां मात्र हैं। परमबीर सिंह लगातार भारत में रहे, वो कभी भी भारत छोड़कर नहीं जाना चाहते थे, उन्हें अपनी न्यायपालिका पर पूरा भरोसा था। बहरहाल मामले की सुनवाई के दौरान सुप्रीम कोर्ट ने परमबीर सिंह के वकील से यह पूछा कि इतने दिनों से वो जांच एजेंसी में सहयोग क्यों नहीं कर रहे हैं। उनकी तरफ से कोर्ट में ये दलीलें दी गई और ये बताया गया कि परमबीर सिंह अगर महाराष्ट्र में जाएंगे तो उससे उनकी जान को खतरा होगा और इसीलिए। सुशीलचा आवाज आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकत नाही, पण आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी परमबीर सिंग यांच्याबद्दलची। प्रशांत लीला रामदास आता आपल्या सोबत आहेत। प्रशांत, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर जसं आता सुशील सांगत होते की आतापर्यंत मग तपासणी ज्या एजन्सीजकडून केली जाते त्यांच्यापर्यंत ते का पोहोचत नाहीयेत अशी देखील माहिती, असा देखील प्रश्न विचारण्यात आला होता। सविस्तर सांगू शकाल की सुप्रीम कोर्टात नेमकं या प्रकरणात काय काय घडलं? आज जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली त्याच वेळेस परमबीर सिंग जे वकील जे आहेत त्यांनी स्पष्ट केलं की परमबीर सिंग जे आहे ते देशामध्ये भारतातच आहे आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं ज्या क्षणी ते महाराष्ट्रात जातील त्या क्षणी त्यांना त्यांच्या जीविताला मुंबई पोलिसांकडून जीवाचा धोका आहे असं वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं। त्यानंतर कोर्टाने त्यांना विचारलं की जर असं असेल तर ते आतापर्यंत चौकशीला तुम्ही का गेले नाही, त्यांनी सुरू स्पष्ट केलं की त्यांच्या जीविताला धोका आहे आणि त्यामुळे ते महाराष्ट्रात गेले नाही, त्यामुळे चौकशीला पुढे गेले नाहीये। सोबतच परमबीर सिंग जे आहे ते कुठल्याही परदेशात पळून गेले नाही आहे, त्यांची कधीही इच्छा परदेशात पळून जाण्याची नव्हती आणि सोबत त्यांनी पोलीस बाबू यांनी हे स्पष्ट केलं, जे वकील आहेत परमबीर सिंग यांनी हे स्पष्ट केलं की या संपूर्ण प्रकरणाला चौकशी सीबीआयच्या मार्फत व्हावी आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं जर संरक्षण मिळालं अटकेपासून तर निश्चितपणे परमबीर सिंग चौकशीकडे दिले जातील। यावरती सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं की परमबीर सिंग यांना अटक करण्यापासून संरक्षण दिलं आहे, त्यांना अंतरिम जमानत मिळत आहे आणि सोबतच त्यांनी हे स्पष्ट केलं
की त्यांना कुठल्याही प्रकारे अटक देखील करण्यात आणू शकत नाही जोपर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्ट पुणे जर ही प्रकरण आहे तर सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनेच याला ही जे पूर्ण अटक आहे हे अटकेच्या संदर्भातला निर्णय बदलावा लागेल. अटक सोबतच कोर्टाने हे स्पष्ट केलं की आता परमबीर सिंग यांनी कोर्टाचं हे स्पष्ट केलं, परमबीर सिंग यांच्या वकिलाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आता चौकशीला पुढे राहतील. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या प्रकरणामध्ये त्या पद्धतीने माहिती मिळते की परमबीर सिंग यांच्या वकिलांनी हे स्पष्ट केलं की जर त्यांना संरक्षण मिळालं तर 48 तासाच्या आत हे चौकशीला समोर जातील आणि सीबीआयच्या पुढे समोर जातील. जर त्यांनी चूक केली असेल तर ते कारवाईसाठी देखील तयार आहे असंही त्यांनी कोर्टात मांडलेलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये ज्यांचे वकील आहेत बाली यांनी जे स्पष्टीकरण दिलं आहे त्या स्पष्टीकरणाच्या आधारावरती सुप्रीम कोर्टाने त्यांना अंतरिम संरक्षण दिले आहे. त्यामुळे आताच्या क्षणाचे महत्त्वाचे अपडेट्स आता आपल्याला मिळत आहेत आणि ती बातमी अशी आहे की परमबीर सिंग हे भारतातच आहेत आणि त्यांच्या वकिलांनी तशी माहिती आज सुप्रीम कोर्टात दिलेली आहे. त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रात ते आले तर त्यांच्या जीवाला धोका आहे असं परमबीर सिंग यांच्या वकिलांनी कोर्टात म्हटलेलं आहे. पण त्याच दरम्यान आणखीन एका मुद्द्याकडे येतोय. प्रशांत आपल्या सोबत आहेतच. प्रशांत, पण एकीकडे जसे दोन महत्त्वाचे खुलासे की एक तर भारतात आहेतच पण त्याचबरोबर 6 डिसेंबरला पुढची सुनावणी, म्हणजे एक प्रकारे त्यांना दिलासा देखील देण्यात आला. बरोबर आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना दिलासा दिलेला आहे परमबीर सिंग यांना आणि आगामी जी सुनावणी आहे हे 6 डिसेंबरला होणार आहे. त्या दरम्यान आता परमबीर सिंग हे चौकशीकडे जातात का हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की ज्या पद्धतीने दावा केला जात होता की परमबीर सिंग हे पळून गेलेले आहे, त्यांच्यावरती ज्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे वसुली करण्याचा जो आरोप आहे त्या संदर्भात त्यांना करार घोषित करण्यात आहे आणि जर चौकशीकडे अजून झाली नसते तर त्यांची संपत्ती देखील महाराष्ट्राची संपत्ती आहे जप्त करण्याचे सूचना कोर्टाला अधिकार तशा प्रकारचे होते आणि त्याच्या आधारावरती या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना संरक्षण मिळावं, जामीन त्यांना मिळावं, त्यांना अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी याचिका परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती. त्या याचिकेवर 2दा सुनावणी झाली. यापूर्वी जर बघितलं तर गुरुवारी त्या पद्धतीने सुनावणी झाली त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की जर आम्हाला कोर्टाला सांगितलं नाही की परमबीर सिंग कुठे आहेत आणि ते जर चौकशीला पुढे जात नसेल तर या प्रकरणात आम्ही सुनावणी करणार नाही अशी ज्या संधी सुप्रीम कोर्टाच्या वतीने त्यांच्या वकिलांना देण्यात आली. त्यानंतर आज त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून त्यांनी स्पष्ट केलं की सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी स्पष्ट केलं परमबीर सिंग यांचे जे वकील आहेत बाली यांनी स्पष्ट केलं की भारताचं आहे आणि जे भारताचं राहायला इच्छुक आहे ते परदेशी परदेशात देऊ नये आणि सोबत त्यांनी हे स्पष्ट केलं सगळं त्यांनी की जर त्यांना संरक्षण मिळालं तर ते निश्चितपणे चौकशीला पुढे जातील आणि त्यांनी सोबत एवढी अतिशय गटाची मागणी केली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून आली. म्हणजे याचा अर्थ असा होतो की राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशा प्रकारे प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत थेट पोहोचू शकत नाहीये पण आताचे महत्त्वाचे अपडेट्स आता आपल्याला सांगतात सुप्रीम कोर्टात नेमकं या संदर्भात काय काय झालं. परमबीर सिंग भारतातच असल्याचं त्यांच्या वकिलांनी माहिती आता कोर्टात दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांना आता 6 डिसेंबरला या सगळ्या प्रकरणातली पुढची सुनावणी होणार आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांना एक प्रकारे हा दिलासा असल्याची माहिती कळते. पुढच्या बुलेटिनमध्ये देखील याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. आणि त्या बातमी आर्यन खान संदर्भातली, कारण आर्यन खानच्या जामीन अर्जावर निकाल देताना मुंबई हायकोर्टानं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्याकडे कमर्शियल क्वांटिटीमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचं प्रथमदर्शनी दिसत नाही असं कोर्टानं नमूद केलंय आणि या तिघांचाही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे हे सांगणं कठीण असल्याचं कोर्टानं म्हटलंय. या मुद्द्यांच्या आधारावर आर्यन खानला जामीन मिळाला होता. या जामीन आदेशाची प्रत आता जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये कट रचल्याबद्दलचे ठोस पुरावे नाहीत असं आर्यनच्या जामिनावर हायकोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं होतं अशी माहिती स्वतः समोर येते. म्हणजे मुंबई हायकोर्टासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी आर्यन खान संदर्भातली, त्यातले मुद्दे देखील आता आपण बघतो आहोत. आर्यन खानच्या जामिनावर निकाल देताना मुंबई हायकोर्टानं हे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलंय. पहिला मुद्दा हा की आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेत हे प्रथमदर्शनी दिसत नाही, म्हणजे कमर्शियल क्वांटिटीमध्ये, पण त्यांचा गुन्ह्यात सहभाग आहे या टप्प्यावर सांगणं कठीण असल्याचं देखील यात नमूद करण्यात आलंय. त्यांनी गुन्हेगारी षडयंत्र रचल्याचं अनुमान काढण्यासाठी कोणताही आधारभूत कारण सध्या दिसत नाही असं देखील यामध्ये म्हणण्यात आलं होतं. आणि या संदर्भात म्हणजे आर्यन खानच्या संदर्भात न्यायालयानं दिलेले आदेश अद्याप सविस्तर वाचलेले नाहीत,
पण न्यायालयानं आर्यन खानला क्लीन चिट दिली असेल तर केंद्रीय तपास संस्थेनं हे प्रकरण कशासाठी घडवलं याची चौकशी करावी लागेल असं मत आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे। पारनेर तालुक्यात श्री क्षेत्र पिंपळणे येथे आयोजित एका कार्यक्रमासाठी गृहमंत्री आले होते आणि त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आहे। बायोडिझेलच्या तस्करीच्या तपासामध्ये आपण लक्ष घालू या सगळ्या प्रकरणात आणि योग्य त्या सूचना देऊ असं देखील गृहमंत्री म्हणाल्याचं कळतंय। मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, पण आर्यन खानच्या प्रकरणात केंद्रीय तपास संस्थांनी वेगळ्याच प्रकारची कामगिरी केली आणि त्यामुळेच या प्रकरणाची चौकशी करावी लागेल। केंद्रीय तपास संस्थांचा चुकीच्या पद्धतीनं वापर होतोय। विदेशी मद्याला करसवलत दिल्याच्या विषयावर बोलायला त्यांनी हा आपला विषय नाही असं सांगत नकारही दिलाय। जब भी कोर्ट कहता है कि किसी के पास कुछ पुरावा नहीं है तो इसके बारे में उनको अगर क्लीन चिट कोर्ट देती है तो ये क्यों किया गया इसकी जांच करनी पड़ेगी। जो केंद्रीय संस्था है, एजेंसीज है, इनका जो इस्तेमाल किया जा रहा है गलत तरह से ये सामने आ रहा है। आणि आर्यन खानचा ड्रग्ज प्रकरणाशी किंवा ड्रग्ज माफियांशी संबंध नाही म्हणजे हा फर्जीवाडा होता असं स्पष्ट झाल्याचं मलिक यांचं म्हणणं आहे। मी सुरुवातीपासूनच आर्यन खानचं अपहरण खंडणीसाठी करण्यात आलं होतं असं म्हटलेलं होतं आणि आता हे आदेशावरून स्पष्ट झाल्याचा दावा मलिक यांनी केलाय। समीर वानखेडे आता सुप्रीम कोर्टात धाव घेईल। रिया चक्रवर्ती प्रकरणातही एनडीपीएस कोर्टानं जामीन दिल्यावर हायकोर्टात धाव घेतली होती। हा सगळा जनतेचा पैसा आहे आणि त्याची उधळपट्टी थांबली पाहिजे असंही नवाब मलिक म्हणाले। आर्यन खान व इतर यांच्याकडून कुठलाही ड्रग मिळालेलं नाही। हे त्यांचा ड्रग नेक्ससशी कुठलाही संबंध नाही, म्हणजे हे फर्जीवाडा होता हे आता स्पष्ट झालेलं आहे। मी सुरुवातीपासून बोलत होतो की हे किडनॅप करून खंडणी वसुली करण्यासाठी प्लॅन रचण्यात आला होता। आता या आदेशानंतर हे स्पष्ट होऊ लागलेलं आहे। स्पष्टपणे आता वानखेडे हे कुठेतरी खोटे केसेस करून लोकांना अडकवत आहे, खंडणी वसूल करण्याचे धंदे करत आहे। आता वेळ आलेली आहे, केंद्राने कुठेतरी भूमिका घेतली पाहिजे। जर त्याच्या पाठराखण होत राहिला तर स्पष्टपणे दिसणार आहे की कुठेतरी याच्यात केंद्र सरकार आणि सत्ताधारी लोक सामील आहे। आणि आर्यनच्या जामीन अर्जावर हायकोर्टाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं। त्यातले महत्त्वाचे मुद्दे देखील आता आपण बघितले। पण आर्यन खानच्या मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅट पाहिले तर त्यात काहीही आक्षेपार्ह दिसत नाही। तसंच आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांनी कोणतंही कटकारस्थान नसल्याचं यातून स्पष्ट होत नाही असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवलं। हायकोर्टाच्या निरीक्षणावर अरबाजचे वडील आणि वकील असलम मर्चंट यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सर्वेश तिवारी यांनी। आर्यन खान मामले में मुंबई हाई कोर्ट ने एनसीबी को एक करारा धक्का दिया है। शनिवार की रोज मुंबई हाई कोर्ट ने ये कहा है कि कमर्शियल क्वांटिटी मामले में आर्यन खान, अरबाज मर्चेंट और मुनमुन धमेचा किसी भी तरह से इस तरह के अपराध में शामिल होने के कोई भी जो तत्व हैं वो दिखाई नहीं पड़ रहे हैं। इतना ही नहीं, शनिवार की रोज मुंबई हाई कोर्ट ने आर्यन खान की रिलीज़ की जो बिल ऑर्डर कॉपी थी वो पूरी कॉपी बिल ऑर्डर की कॉपी रिलीज़ की और साथ ही ये भी बताया कि जो आर्यन के चैट का जो पूरा मामला था उसमें किसी भी तरह से चाहे आर्यन हो, अरबाज हो या मुनमुन धमेचा हो, इन दोनों के जो चैटिंग के तीनों के जो चैटिंग का एक जो बातें कही जा रही थी वो भी बातें किसी तरह से एक जो साजिश बताई जा रही थी ड्रग्स को लेकर वो भी यहाँ पर साबित नहीं होती है। हम सीधे बातचीत करते हैं अरबाज मर्चेंट के पिता असलम मर्चेंट से, जो खुद एडवोकेट हैं इस पूरे मामले को लेकर। वो भी अपने बेटे के लिए लड़ाई लड़ रहे थे कि वो बाहर आ सके इस जेल से। असलम जी, क्या कुछ कहेंगे? मुंबई हाईकोर्ट ने जिस तरह से आज बातें कही हैं, कहीं ना कहीं एनसीबी की जो पूरी कार्रवाई थी उस पर एक सवालिया निशान बना रही है। मैं तो कैसा था, पहले दिन से कहता था द ट्रूथ विल प्रिवेल, असलियत सामने आना ही है। बड़ी देर से आई है, कहता है जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड। मैं तो चाहता था इंसाफ पहले से हो, लेकिन इंसाफ नहीं हो सका। ये जो चीज़ मजिस्ट्रेट कोर्ट में होनी चाहिए, किला कोर्ट में होनी चाहिए, नहीं हो सकी। उन्होंने एक पक्ष रखे जुरिस्डिक्शन का, यहाँ पर करे उन्होंने पक्ष कॉन्स्पिरेसी का। आज हाई कोर्ट ने नाकरारा कर दिया है
कि उनमें कुछ कॉन्स्पिरेसी जैसी चीज़ है ही नहीं, ना व्हाट्सएप चैट में है ना कुछ चीज़ है। लेकिन इतने दिनों का जवाबदार कौन है? हु इज़ रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रॉमा द किड्स हैव फेस्ड? जो चीज़ के हिसाब से उनको तरीका लिया गया है, आथा रोड में रहा गया है, उसके ट्रॉमा का रिस्पॉन्सिबल कौन? आज बच्चे जो जिस मुकाम से गुजर गए उसकी जवाबदारी कौन? आज उनको इतना ट्रबल हुआ, इतना ट्रॉमेटिक फीलिंग हुई, जिनको जो करना था कर लिए, बट एट द एंड ऑफ द डे किड्स हैव बीन इन अ सफरिंग एंड, दे हैव बीन एट द रिसीविंग एंड। उनको बहुत तकलीफ हुई। आज आप जेल में किसी को रखते हो, किसी को आप कन्फाइन करते हो, इसका मतलब क्या? किसी को बंदी बनाते हो, तो नुकसान बेहद हो चुका। अभी भी करीबन 20 दिन हो चुके, बच्चे लोग नॉर्मलसी में तो आए नहीं है। एक महत्वाची बातमी येते, सचिन वाझेला चांदीवाल आयोगासमोर आता त्याचा कबुली जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती सध्या कळते। 100 कोटी वसुली प्रकरणी हा जबाब नोंदवला जातोय। पोलीस सुरक्षेत सचिन वाझे आयोगासमोर पोहोचल्याचं कळतंय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरच्या आरोपांप्रकरणी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांचा आयोग आता यासाठी नेमण्यात आला आणि हा आयोग वसुली प्रकरणाची चौकशी करून या संदर्भातला सगळा अहवाल हा सरकारला दिला जाणार आहे। आताच्या क्षणाची ही महत्वाची बातमी। सचिन वाझे आता चांदीवाल आयोगासमोर हजर झाल्याची माहिती सध्या कळतेय। त्याची दृश्य देखील सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर बघतो आहोत। त्यामुळे या सगळ्या वसुली प्रकरणी चांदीवाल आयोग नेमण्यात आला होता आणि आता जी माहिती कळते त्यानुसार सचिन वाझेला चांदीवाल आयोगासमोर तिथे आता त्याचा जबाब नोंदवला जाणार आहे। प्रशांत पांडे यांच्याकडून अधिक माहिती मिळते। प्रशांत, और क्या जानकारी मिल पा रही है? नक्कीच बघा, सचिन वाझेला यापूर्वी पण आयोग तपाससाठी त्याला समन पाठवला होता, मात्र तो पोलीस कोठडीमध्ये होता म्हणून त्याला आयोगासमोर हजर यायला अडचण होती, कारण की ते कायद्यानुसार ते पॉसिबल नव्हता। पण आता तो जेल कस्टडीमध्ये होता एक्स्टॉर्शनच्या केसमध्ये आणि आज त्याला पॉसिबल झाला। पोलिसांच्या कंट्रोलमधून तो तिथे आयोग समोर हजर झालेला आहे। मात्र आता ज्यानुसार परमबीर सिंगने याच्या अगोदर जे पत्र लिहून देशमुखच्या वरती आरोप लावला होता 100 करोड वसुली कांडचा, तर त्या संदर्भात आज जे आयोग आहेत ते सचिन वाझेला प्रश्न विचारतील। मात्र पाहायला लागेल की जे प्रश्न आयोग विचारणार आहेत ते जे उत्तर कशाप्रमाणे सचिन वाझे देतो आणि या उत्तरमध्ये काय नवीन अँगल जे आहे तपासामध्ये समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं राहील। प्रशांत सर, किती वेळापासून या सगळ्या कारवाईला सुरुवात झाली असं म्हणता येईल? काही वेळापूर्वी जे आहे सचिन वाझे हे आयोग समोर हजर झालेत। याच्या अगोदर पण आयोगने जे यादी बनवली आहे ती यादी त्यांच्याकडे आहे की कोणाकोणाला कधी कधी बोलवायचं आहे आणि सर्वांना ही खात्री आहे या गोष्टीचा की परमबीर सिंग सुद्धा यांना प्रत्येक कितींदा आयोगाने समन पाठवला होता, मात्र परमबीर सिंग कुठल्याही जांच एजन्सीच्या समोर आले नाही म्हणून त्यांना एक फरार आरोपी जे आहे कोर्टातून घोषित करण्यात आलेला आहे। मात्र आज सचिन वाझे समोर आलेत आणि हे एक महत्वाचा प्यांदा आहे की आपण म्हणू शकतो। बघूया की जे आज तपास किंवा जे जबाब नोंदवणार आहे सचिन वाझे, तर त्याच्यामधून काय नवीन अधिक माहिती समोर येते। धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतोय सचिन वाझे संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। आणि गेले 3 आठवडे चिघळत चाललेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आता सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत आता एक महत्त्वाची बैठक सुरू आहे अशी माहिती कळते। गेल्या 3 तासांपासून ही बैठक सुरू आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर काही तोडगा निघू शकतो का यावर या बैठकीत महत्त्वाची चर्चा होतीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या विलिनीकरणाच्या मागणीवर ही महत्त्वाची अडचण म्हणजे विलिनीकरणाचा तर मुद्दा त्याच्यावर ठाम आहेतच, पण या आर्थिक तरतुदींसाठी ती कशी नेमकी भरून काढणार त्याचा समावेश झाला तर किती मोठ्या प्रमाणात बोजा येऊ शकतो सरकारवर, या सगळ्या मुद्द्यांबद्दल या बैठकीत चर्चा होतीये। एसटी कर्मचाऱ्यांचा संप अधिक चिघळून त्याला वेगळं वळण लागू नये यासाठी आज महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो अशी माहिती आता सूत्रांकडून मिळतेय। त्यामुळे मुंबईत सुरू असलेली ही एक महत्त्वाची बैठक, साधारण 3 तासांपासून या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे अशी माहिती कळते। त्यामुळे काही वेळातच या बैठकीनंतर या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर काही तोडगा निघू शकतो का याचे सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहोत। राज्यभरातल्या ठिकठिकाणी हे आंदोलन तर सुरू आहेच, पण आझाद मैदानात मोठ्या प्रमाणात
संपकरी कर्मचारी पोहोचतायत, अनेक कुटुंबीय देखील त्यांच्यासोबत आहेत आणि विलिनीकरणाच्या मुद्द्यावर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळे याच्यावर तोडगा काढण्यासाठी ही एक महत्त्वाची बैठक सुरू आहे असं कळतंय. उदय जाधव आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. उदय, आत्ताच्या क्षणाचे काय अपडेट्स मिळतात? गेल्या किती वेळापासून ही बैठक सुरू आहे? मागच्या जवळपास 2.5 तास ही बैठक सुरू आहे. वरळी इथल्या नेहरू सेंटरमध्ये ही अतिशय महत्वाची बैठक सुरू आहे. एसटी संपासंदर्भात गेले जवळपास 3 ते 3.5 आठवडे एसटीचा संप सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये खूप मोठा परिणाम जो आहे वाहतुकीवरती झालेला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरती त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. आणि त्यावरती आता तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वरळी येथील नेहरू सेंटर मधल्या कार्यालयामध्ये महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार, त्याचबरोबर परिवहन मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित आहेत. गेले 3 ते 3.5 आठवडे एसटी संप जो चिघळलेला आहे तो आता अधिक चिघळू नये, त्याला वेगळं वळण लागू नये दृष्टिकोनातून तातडीने लवकरात लवकर सन्मानजनक तोडगा काढणं अपरिहार्य झालेलं आहे. राज्य सरकारसमोर हे खूप मोठं आव्हान आहे. कारण एसटी कर्मचारी विलिनीकरणाची मागणी करतात आणि विलिनीकरणाची मागणी करणं राज्य सरकारला खूप कठीण आहे. कारण त्यासाठी खूप मोठी आर्थिक तरतूद जी आहे ती उभी करावी लागणार आहे. जर काही आर्थिक तरतूद उभी केली तर राज्य सरकारच्या तिजोरीवरती खूप मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे. गेले जवळपास 2 वर्ष कोविड संसर्ग काळातल्या लॉकडाऊनमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती आधीच खूप मोठा फटका बसलेला आहे. एसटी महामंडळाला देखील खूप मोठा फटका बसलेला आहे. कारण एसटी त्यामुळे या सगळ्यावर खरं आहे उदय की या सगळ्या मुद्द्यांवर आता उत्तर कसं काढायचं आणि हे गणित नेमकं कसं जमवायचं या सगळ्या प्रश्नांचा यामध्ये उहापोह केला जाणार आहे. मुंबईमध्ये आता एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये शरद पवार, त्याचबरोबर अजित पवार आणि अनिल परब या बैठकीत उपस्थित आहेत अशी माहिती पाहिजे. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आपण येणाऱ्या बुलेटिनमध्ये देखील घेत राहणार आहोत. पण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमचं यूट्यूब चॅनल न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओज तुम्ही निश्चित पाहू शकाल. त्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार.